मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे दाल मखनी। या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर हॉटेलची दाल मखनी खाणं सोडून द्याल आणि घरातच बनवाल, ही माझी गॅरंटी। चला तर मग कशी बनवली ते पाहूया। दिसते ना अगदी छान, हॉटेलपेक्षाही भारी। तर रात्री 1 वाटी राजमा आणि अर्धी वाटी उडदाची छिलकेवाली डाळ घातलेली आहे मी भिजत। तुमच्याकडे छिलकेवाली डाळ नसेल तर अख्खे उडीद भिजत घातले तरी चालेल। 1 वाटी राजमा, अर्धी वाटी उडीद डाळ। राजमा आणि डाळ भिजलेले आहे, ती आता कुकरमध्ये घेतलेली आहे मी। याच्यामध्ये मीठ घालणार आहे, हळद घालणार आहे आणि झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेऊयात अगदी व्यवस्थित आणि झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यात अगदी मऊसर शिजलं जातं, कारण आपण भिजवून घेतलेलं आहे। आता मसाल्यांमध्ये पाहू शकता, आता मी 3 शिट्ट्या केल्यानंतर किती मऊसर शिजलेलं आहे। हे असं मऊसर शिजलेलं हवं आपल्याला। जास्तही गरगटा नाही व्हायला पाहिजे त्याचा आणि जास्त कच्चंही राहिलं नाही पाहिजे, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं हवं आहे आपल्याला। 2 कांदे, 1.5 टोमॅटो, तूप, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, असं हे सगळं मी घेतलेलं आहे। आता काय करणार आहे, कांद्याची साल काढून घेणार आणि उभा पातळ चिरून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये असा। आता इथे भाजायची वगैरे कशाचीच गरज नाही आहे। असाच कांदा घ्यायचा, छोटा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये असा पातळसर चिरून घ्यायचा आहे। आता हा पातळसर चिरून झाल्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या यातच घालायच्या। म्हणजे कसं, आपल्याला अद्रक लसूणची वेगळी पेस्ट घालायची गरज नाही, यातच अद्रक लसूण मिळून जाईल। हे सगळं वाटून घेतलेलं आहे। आता खडे मसाले दाखवायचे राहिले होते, तर 3 मिरी, 2 लवंगा, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, तमालपत्र 2 असा हा खडे मसाला घेतलेला आहे। याने खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या भाजीला, त्यामुळे खडे मसाले आवर्जून घालायचे। आता तेल अर्धी पळी इतकं घातलेलं आहे। थोडं या गिरवीच्या भाज्यांना तेल थोडं जास्तच लागतं, तूपही लागतं, त्याशिवाय टेस्ट कशी येणार, अगदी हॉटेलसारखं हवं आहे ना, म्हणून। आता अर्धी पळी तेल, 1 चमचा तूप असं घालून हे सगळं मेल्ट करून घ्यायचं। तुम्ही नुसत्या तुपातही बनवू शकता, पण तुपात व्यवस्थित मसाले भाजले जात नाहीत, म्हणून मी थोडं तूप थोडं तेल असं वापरलेलं आहे। आता हे तेल आणि तूप व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर जिरे घालून घेणार आहोत, अर्धा टीस्पून। मसाल्याच्या भांड्यातल्या जिरेचा चमचा आहे हा। जिरे चांगले तडतडल्यानंतर याच्यामध्ये जे खडे मसाले घेतले होते आपण, मिरी, दालचिनी आणि लवंग, तेजपत्ता, हे सगळं घालून घ्यायचं। अगदी हेही चांगलं तेलात फुटेपर्यंत परतवून घ्यायचं। आता कांद्याची, अद्रक लसणाची जी पेस्ट करून घेतलेली आहे आपण, ती घालून घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे बरं का, तरच मस्त अशी खमंग फोडणी तयार होईल। सगळं कांद्याची, लसणाची पेस्ट घालून घ्यायची व्यवस्थित। तेल सुटेपर्यंत, मस्त कांद्यातनं बाहेर तेल सुटेपर्यंत कांदा चांगला परतवून घ्यायचा। मसाले व्यवस्थित भाजले गेले नाही तर कांद्याचा, टोमॅटोचा उग्र वास आपल्या भाजीला येतो आणि तसाच फ्लेवर भाजीला लागतो। भाजी एवढी व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे कांद्यातून अगदी व्यवस्थित तेल बाहेर सुटेपर्यंत चांगलं भाजून आणि परतवून घ्यायचं। 1-2च मिनिटात मीडियम गॅसवरती आपल्याला कांदा व्यवस्थित परतवल्यानंतर तेल त्याच्यातून बाहेर सुटायला सुरुवात होते। मग आपण टोमॅटोची प्युरी घालणार आहोत आणि तीही व्यवस्थित परतवून घेणार आहोत। आता कांदा सगळा घालून असे बबल्स येऊ लागलेत, म्हणजेच कांद्यातून पाणी बाहेर सुटते। आता व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा, पाहू शकता। 1-2 मिनटं छान परतवून घेतल्यानंतर आता टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात। 1.5 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। तुमच्याकडचे छोटे टोमॅटो असतील तर 2 टोमॅटोची घातली तरीही चालेल, माझ्याकडचे मोठे होते म्हणून मी 1.5 टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे। आता टोमॅटोची प्युरी ही घातल्यानंतर व्यवस्थित परतवून घेऊयात। लालसर रंगाचे अगदी छान टोमॅटो घ्यायचे, कच्चे घ्यायचे नाहीत गिरवीसाठी। असे सगळे मिक्स करून, किती छान टोमॅटो लाल असल्यामुळे आणि छान पिकलेले असल्यामुळे रंग इथेच किती छान आलेला आहे, पाहू शकता, अगदी मस्त असा। चला आता यातून मसाल्यातून तेल बाहेर सुटेपर्यंत कांदा, टोमॅटो सगळं व्यवस्थित परतवून घेऊयात। आता 2च मिनिटात आपला टोमॅटोही छान परतून होतो। हिरवी मिरची मी यामध्ये ॲड करून घेतली। आता सुके मसाले घालून घेऊया। सुक्या मसाल्यांमध्ये 1 टीस्पून धना पावडर घातलेली आहे मी, अर्धा टीस्पून जिरा पावडर घातलेली आहे, 1 छोटा टीस्पून मसाल्यातला आहे
तो मी गरम मसाला घातलेला आहे, जास्त घालायचं नाही। बेडगी मिरचीची ही पावडर आहे, तिखट जास्त प्रमाणात नाही आहे ही, त्यामुळे एक मोठा चमचा भरून घातलेली आहे मी। याने रंगही छान येतो आणि तिखटही पुरेशा प्रमाणात होतं। मुलं खाणार आहे त्यामुळे ही मी पावडर वापरलेली आहे। आता चांगलं हे कोरडे मसाले घातल्यानंतर ही व्यवस्थित परतवून घ्यायचं, जेणेकरून कांदा टोमॅटो आणि सुके मसाले अगदी व्यवस्थित एकजीव होतील आणि तेल त्यातून व्यवस्थित बाहेर रिलीज होईल आणि भाजी खूप छान होईल। मसाले परतवायची जर मेहनत घेतली तर भाजी हॉटेलपेक्षाही भारी आणि भन्नाट होते। तर मग आता पटापट आपण मसाले परतवून घेऊयात। असे व्यवस्थित मसाले परतवून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित मसाले परतवून झालेले आहे, तेल व्यवस्थित रिलीज झालेलं आहे। तेल व्यवस्थित रिलीज झाल्यानंतर आपण जो राजमा आणि डाळ शिजवून घेतली होती ती मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे। अगदी व्यवस्थित ॲड करून घ्यायची आणि घोटून घ्यायची थोडीशी, म्हणजे कसा मस्त फ्लेवर येतो डाळीचा आणि राजमेचाही। त्याला पाणी घालायचं भरपूर असं आणि मोठ्या गॅसवरती खळखळून अशी उकळी काढून घ्यायची। पळीला थोडा मसाला लागला होता, तो चमच्याने असा काढून यात मिक्स करून घेतला। आता पुरेशा प्रमाणात पाणी ॲड करून राजम्याच्या आणि डाळीच्या वरती पाणी येईल इतकं पाणी ॲड करायचं आणि मोठा गॅस करायचा आणि छान उकळी काढून घ्यायची। या सगळ्यांना 1-2च मिनिटात मोठ्या गॅसवर आपल्या भाजीला उकळी येऊ लागलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे मी 1 टीस्पून इतकं बटर घातलेलं आहे। दाल मखनी आहे म्हटल्यानंतर मक्खन तर हवंच, म्हणून बटर घालून घेतलं आणि परत मिक्स करून घेतली भाजी। 1-2 ते 3 मिनिटं छान शिजवल्यानंतर भाजी किती दाटसर झालेली आहे आणि किती छान दिसते ना आपली दाल मखनी। वरून अशी हिरवी गार कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि आपली जी दुधावरची मलाई आहे ती वरून अशी थोडीशी घालायची। किती छान दिसतंय ना, बटर घालायचं। अगदी टेस्टी दाल मखनी घरी रेडी होते, अगदी घरातील साहित्यामध्ये। चला आता प्लेटिंग करून घेऊया। तिथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे, चला हॉटेलसारखी फिलिंग यायला पाहिजे म्हणून मी असं काचेचं बाउल घेतलेलं आहे आणि फटाफट असं सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेत आहे। मस्त अशी आपली दाल मखनी रेडी आहे। वरून थोडीशी मलाई घातली, बटर घातलं आणि सर्व केलं। अगदी छान मस्त अशी टेस्टी रेसिपी होती। तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? अगदी कमी साहित्यामध्ये, घरात असलेल्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी रेडी होते। बाहेर जाऊन हॉटेलमध्ये ऑर्डर करणं तुम्ही विसरून जाल। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, स्वस्त खा आणि मस्त रहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब।